नमस्कार. नमस्कार. रोहित बारी. नाव सांगा दादा. नमस्कार, माझं नाव संकल्प गोविंद यावेरे. माझ्यासमवेत सौरभ शेठ चव्हाण आणि महेशजी तटकरे हे देखील आहेत. आजच्या कार्यक्रमाचं आयोजनचं मुख्य हेतू काय मला सांगा जरा. आज आपण भव्य दिव्य नांगरणी महोत्सव या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आहे. आज अनेक वर्ष आपण ही स्पर्धा अतिशय मानाने आपण भरवत असतो. या कोकणातील खेळ म्हणजे ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचे वेगवेगळे खेळ आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर कोल्हापूरसारख्या ठिकाणी गेलो तर आपल्याला तिथे चिखलगुट्ट्यासारखा प्रकार आहे तो सुद्धा पाहायला मिळतो. आणि त्याच पद्धतीचा कोकणातला खेळ ज्याच्यावरती आपला शिक्कामोर्तब झालं आहे की हा नांगराचा खेळ हा कोकणातला आहे. आणि हा कोकणातला खेळ ह्या इथले जे असलेले शेतकरी आहेत यांनी जी अनेक आणलेली बैल आहेत त्या बैलांचा सन्मान त्या येणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान म्हणून ह्या सन्मानासाठी आपण ही आयोजित केली स्पर्धा आहे. युवा पिढी जी आता शेती सोडून बाहेर जातात त्यांना काय सांगाल तुम्ही. नाही, निश्चितच आज खऱ्या अर्थानं आज आपला देश हा समृद्धीच्या दिशेने चालू आहे आणि खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतीशिवाय पर्याय नसणार आहे. कारण की इथला शेतकरी जर शेती केली आणि शेतीवरती चांगल्या पद्धतीनं जर पीक घेतलं तर निश्चितच शेतकऱ्यालासुद्धा खूप चांगल्या या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. आज आपली युवक जे गावातून खेड्यापाड्यातून मुंबई ठिकाणी जातात आणि 12, 15, 20 हजारच्या नोकरीवरती काम करतात त्याने जर तो विषय ह्याच कोकणाच्या मातीमध्ये जर एखादं पीक घ्यायला सुरुवात केली चांगल्या पद्धतीने जर शेती केली तर एखाद्या कुटुंबाचं चांगल्या पद्धतीने घर या शेतीवरती निश्चित चालू शकतं हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो. ही तयारी किती दिवसात तुम्ही केली मला सांगाल. खरं तर 2 दिवस मला पाहतो मैदानात होता. एका दिवसाची मला वाटते तयारी असेल तर काय तयारी मागचं जरा हे सांगा जरा. निश्चितच काय होतं 3 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पावसाचा एक थेंबसुद्धा पडत नव्हता. आम्हाला शंका होती की मैदान घ्यायचं की नाही कारण की आमच्या शेजारची असलेली जी विहीर होती तीसुद्धा पाणी आटलं होतं. त्यामुळे मी वैभवदाला नेहमी सांगायचो वैभवदा काय होईल पाऊस पडेल की नाही. वैभवदा मात्र नक्की सांगायचा की पाऊस हा 100% पडणार आहे त्यामुळे तू तयारी कर. मात्र शाश्वती नव्हती पावसाची पण पाऊस अखेर आला आणि आम्ही 2 दिवसामध्ये या मैदानाची तयारी केली आणि या 2 दिवसामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तोडक्या मोडक्या पद्धतीने आम्ही ही तयारी केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की जी काय आमच्या हातून जी सेवा घडणार आहे काय चूकमागीन ज्या काय थोडंफार राहिलं असेल तर तुम्ही शक्यतो मान्य करून घ्या आणि ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. शुभेच्छा. धन्यवाद. आम्हाला समजलं की वाढदिवसानिमित्त केलेलं आहे बरोबर ना. खरं तर वाढदिवस हा उद्या आहे. उद्या एकादशी असल्यामुळे आज आपण हा मैदान घेतलं आहे कारण की एकादशीच्या निमित्तानं बैलजोडे जुपल्या जात नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचा मान व्हावा त्यामुळे एक दिवस आपण हे मैदान घेतलेलं आहे. संकल्प आवेरे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला पूर्ण जिल्ह्यामध्ये जे तरुणांमध्ये नवचैतन्य पसरलेलं आहे ते खरंच आज त्याचं स्वरूप आज आपल्याला या ठिकाणी मार्गताम्हाणीच्या मैदानावर दिसतं आहे. शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीच्या बाबतीतली त्याची आवड ही त्याच्या कुटुंबापासून घरापासून आपण सर्व बघतो आहे. त्याच्यामुळे मी संकल्प आवेरेंना एवढेच शुभेच्छा देईन की जिल्हाध्यक्ष तुम्ही अनेक तुमच्या राजकीय प्रवासात तुम्ही उंची गाठावी हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. संकल्प दादा हा आमचा सगळ्यांचा जिवलग मित्र आहे. त्याचा वाढदिवस कसा करायचा हे नियोजन जोरात सगळे चालू होतं पण चालू असता उद्या एकादशी आहे आणि एकादशी आणि 4 दिवसापर्यंत पाऊस नव्हता. काय करायचं संकल्पाला खूप टेन्शन होतं. आधीच आम्ही कार्यक्रम जाहीर केला होता मग काय करायचं पण पावसाने आमच्यावर मेहरबानी केली. पाऊस चालू झाला आणि संकल्पाची तयारी झाली. संकल्प तयारी करताना तो स्वतः म्हणजे हे मैदान तयार करायला तो दिवस रात्र स्वतः त्यांनी खूप तयारी केली. त्यामुळे त्याच्या जोडीला आम्ही असणं फक्त आम्ही नावाला पण त्याने खूप स्वतः तयारी केली. आता आम्ही फक्त स्टेजवर असणार आहात पण ह्याच्या मागे त्याची मेहनत खूप आहे. त्यामुळे तसंच आम्ही आता त्याचा उद्या वाढदिवस आहे. वाढदिवस
वाढदिवस जरी आम्ही छोट्या प्रमाणात केला तरी हे शेतकऱ्यांसाठी त्याची जी करायची मनापासून जी तळमळ होती ती त्यानं करायचा विचार होता तो त्याने केला नाही. आमच्या सगळ्यांच्या त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा मोठा प्रयत्न त्याने केला आणि पहिलंच मैदान आहे जे आता नांगरणी स्पर्धा पाऊस चालू झालो पहिलंच आपलं मैदान चालू झालं आहे. बरोबर. या युट्यूबवरून खूप खूप शुभेच्छा.